तर लक्षात असू द्या, आम्ही जे काही मराठी लोकं आहोत, आम्हाला काय बिहारी किंवा जे काही इतर राज्यातून आमच्या इथं काम करायला येतात, त्यांच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे. आम्हाला प्रॉब्लेम ह्या गोष्टीचा आहे, तुमच्या राज्यांमध्ये आहे ना, तुमचे जे नेते मंडळी आहे ना, तुमच्या लोकांसाठी काय करत नाही आणि म्हणून तुम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये यावं लागतं. ही लय मोठी खंत आहे. आणि दुसरी गोष्ट काय, तुमचे जे राज्य आहे म्हणजे बिहारसारखे जे मागासलेले जे काही राज्य आहेत, त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंडिंग होते. प्रत्येक राज्याला होत असते फंडिंग वगैरे ते. म्हणजे ती फंडिंग कोणाकडे जाते? नेत्यांच्या खिशामध्ये जाते. ते नेते स्वतःचं पर्सनल त्यांची जी प्रायव्हेट लाईफस्टाईल असते वगैरे ते सगळं जगत असतात. ते काही देत नाही त्यांच्या इकडच्या जनतेला. मग नंतर काय होतं? त्या राज्यातली जी काही जनता आहे, ती आमच्या महाराष्ट्रासारखं जे समृद्ध राज्य आहेत, तिथे येते. आणि मग नंतर आमचा जो मराठी माणूस आहे, तो बेरोजगार होऊन जातो. मग सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, हा जो काही द्वेष आम्हाला उत्तर भारतीयांकडून आहे ना, तो उत्तर भारतीयांसाठी नाही, तर तिकडच्या राजकारत्यांसाठी. ते लोकं तुमचा जो स्टेट आहे ना, तो व्यवस्थित करत नाही. तुमचा स्टेट जर व्यवस्थित असेल ना, तर तुम्ही आमच्या स्टेटमध्ये येऊन ना, तुम्हाला काम करायची गरज लागणार नाही. हे मेन आहे. तर मला सेंट्रल गव्हर्नमेंटला इतकं सांगायचं आहे, आपल्याला देश बदलायचा असेल ना, तर आपल्याला प्रथम आपले विचार बदलावे लागतील. म्हणजे हे जे काही बिहारसारखे जे राज्य असतात, तिकडच्या लोकांना, तर जास्तीत जास्त तुम्ही आहे ना, तुमच्या राज्यांमध्ये जाऊन आहे ना, तुमचा आवाज उठवा, की आम्हाला हे का नाही मिळत? आम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन कामं का करावी लागतात? हे तुमच्या नेत्यांना सांगितलं पाहिजे, तुमच्या चीफ मिनिस्टरला सांगितलं पाहिजे. हे नितीश कुमारला तुम्ही प्रश्न विचारा. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये याची काही गरज लागणार नाही, जर त्या व्यक्तीने थोडासा तुमच्या हिताचा विचार केला तर. तर फायनली लास्ट आणि बेस्ट मला इतकं सांगायचं आहे, महाराष्ट्राचे जे चीफ मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीस यांना, तर जसं तुमची जी चळवळ आहे, बिहार भवन बांधण्यासाठी, तशीच चळवळ आहे ना तुमची, एक महाराष्ट्र भवन बनवण्यासाठी पण असू द्या. तर म्हणजे आमच्या महाराष्ट्रातील जे काही मागासवर्गीय जे काही जिल्हे आहेत, म्हणजे विदर्भातले बोला तुम्ही किंवा मराठवाड्यातले बोला, तिकडचे जे काही मुलं किंवा मुली बोला, जे परीक्षेसाठी मुंबईमध्ये येतात किंवा ज्या काही त्यांना मेडिकल फॅसिलिटीज हव्या असतात, तर त्या ज्या काही गरजा त्यांच्या असतील, त्या महाराष्ट्र भवनातून त्या पूर्ण करतील.